व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर मी आहे मयुरी आणि मी करते 30 डेजसाठी इंटरमिटंट फास्टिंग. तर माझ्या दिवसाची सकाळी मी 5 वाजता करते. आज मी 5:15ला उठली आहे, थोडं लेट झालं आहे. गरम पाण्याने दिवसाची सुरुवात केलेली आहे. ब्रश करायच्या आधी मी हे गरम पाणी पिते आणि त्यानंतर ब्रश करते, फ्रेश होते चांगली. आणि त्यानंतर एक्सरसाइज करायच्या आधी 1 कप मी ब्लॅक कॉफी घेते. ही ब्लॅक कॉफी थंड होईपर्यंत आता एक्सरसाइजची पूर्ण तयारी करून घेते आणि त्यानंतर मग ब्लॅक कॉफी पिते. चला आता पटकन एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइजला सुरुवात करण्याआधी म्युझिक मस्ट आहे, कारण एनर्जी डबल होते. तर इथे मी मार्च सुरुवात केलेला आहे. मार्चपासून त्यानंतर जम्पिंग जॅक्स केलेले आहेत, हाय नीज केलेले आहेत, त्यानंतर आर्म सर्कल्स आणि लेग सर्कल्स असे मी साधारण 5 मिनिटांपर्यंत 2 सेट मारलेले आहे वॉर्मअपचे. आणि आता मेन एक्सरसाइज करते. तर इथे सुरुवात केलेली आहे मी सुमो स्कॉटने आणि त्यानंतर बर्पी केलेला आहे. व्हिडिओची स्पीड मी थोडीशी वाढवलेली आहे कम्प्लीट फिट बसण्यासाठी या व्हिडिओमध्ये. त्यानंतर वॉल पुशअप्स केलेले आहेत, त्यानंतर माउंटन क्लाइंबर्स केलेले आहेत, प्लँक केलेला आहे त्यानंतर, आणि मग नी पुशअप्स केलेले आहेत. हा कंप्लीट एक्सरसाइज मी केलेला आहे. 15चे रिपिटेशन्स आणि 2 सेट नंतर मी वाढवेन. आणि त्यानंतर आता हा सेकंड सेट करते आणि मग कूल डाऊन होण्यासाठी मी थोडीशी अशी स्ट्रेचिंग केलेली आहे. एक्सरसाइज केल्यानंतर स्ट्रेचिंग मस्त वाटतं करायला. आणि एक्सरसाइज आता माझा 45 to 50 मिनिट्सपर्यंत झालेला आहे. आता 5 मिनिटांसाठी एकदम शांत व्हायचं, मेडिटेशन केलेलं आहे आणि ते कंप्लीट माझा एक्सरसाइज आता झालेला आहे. आता हे सगळं काही सामान जे आहे ते जाग्यावर ठेवायचं आहे. आता मी जाते अंघोळ वगैरे करायला, पण त्याआधी पाणी पियायचं आहे, कारण भरपूर घाम गेलेला असतो. हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे. आता मी अंघोळ वगैरे करून एकदम मस्त फ्रेश झाली आणि चला आता किचन बोलवते. गाईस, तुम्हाला जर खरंच ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल ना स्वतःचं, तर एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. ही तुम्हाला ठेवावीच लागेल, कारण फक्त 1 महिन्याने 2 महिन्याने जे हवा तसा रिझल्ट दिसणार नाही आहे. म्हणून कन्सिस्टंट राहून करा. आणि आज मी ब्रेकफास्टला एकचं पराठा किंवा चीला असं म्हणू शकता ट्राय केलेलं आहे. थोडंसं नवीन आहे, मी याची रेसिपी नक्की शेअर करीन. टेस्टी झाला होता. मी याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा टाकलेलं आहे. आणि हा आहे माझा आजचा मील, ज्यामध्ये मी सुकी मच्छी घेतली आहे, 2 बॉईल एग, 1 ज्वारीची भाकरी आणि सॅलड. हे टिफिन घेऊन मी आता जाते ऑफिसमध्ये. मी 2 वाजता माझा लंच केलेला आहे. त्यानंतर मी काही खाल्लंच नव्हतं ॲक्च्युली, लक्षातच नाही आलं, भूक नाही लागली त्यामुळे. आणि त्यानंतर माझा फास्ट चालू होणारच होता, पण आज घरी गेली आणि घरी गेल्या गेल्या जी मच्छी फ्राय होत होती ना, याने मला कंट्रोलच नाही झालेला आहे. आणि नंतर मम्मीसुद्धा बोलली की नेक्स्ट वीकपासून श्रावण चालू होतो आहे, तर खा. मग काय, मला नाही कंट्रोल झाला आज सिरियसली. मी 3ही मील आज घेतलेले आहेत. फास्टिंग जास्त झाला नाही आहे. असो, उद्या भेटू. बाय.